वेळ नाही म्हणत थांबू नका. वेळ नाही म्हणत बसलो तर स्वप्न आपले कधीच पूर्ण होत नाही. थोडं थोडं रोज केलं तर यशही आपल्यापासून दूर राहत नाही. तसंच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कशा प्रकारे डेली रुटीन सोबत, माझ्या घरकामांसोबत, माझ्या 2 मुलांसोबत मी कसं माझं 7 दिवसाचा टाइम टेबल बनवला होता, तोच टाइम टेबल मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आज कुठल्याही प्रकारचं मोटिवेशन नाही आहे, तर तुम्हाला रिअल स्टडी प्लॅन मिळणार आहे. सोबत तुम्हाला एक प्लस पॉईंट पण सांगणार आहे की तुम्ही काय करू शकता, ज्यामधून तुम्ही तुमचं चाइल्ड डेव्हलपमेंट विकसित करू शकता, तुम्ही इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता, तुम्ही मॅथ बेसिक कसं स्ट्रॉंग करू शकता. आणि या 7 दिवसाच्या टाइम टेबलमध्ये तुम्ही सगळं घरकाम करत अर्ध्या तासात हे सगळं कसं मॅनेज करायचं आणि तो टाइम टेबल कशा स्वरूपाचा असणार आहे हे आज मी ते क्लिअरली आपल्या व्हिडिओत दाखवणार आहे. त्यामुळे कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला आज छान डायरेक्शन मिळेल आणि तुम्हालाही घरकामासोबत अभ्यास करताना सोयीचे जाईल. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आणि मी कसा माझा टाइम टेबल फॉलो केला होता. मला खूप कमेंट येतात की ताई तू सांग की तू कसा टाइम टेबल बनवला होता, तू कसा अभ्यास केला होता, तू कुठल्या प्रकारचा टाइम टेबल फॉलो केला. तोच टाइम टेबल मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही खूप स्ट्रगल करत आहात, तुमच्यापैकी खूप जणी स्ट्रगल करत आहेत. वेळ नाही, घरकाम खूप, स्टडी सुरू होत नाही आहे आणि आपण काय करतो मग अशा वेळेस वाटते नाही रे बाबा, छे माझा आजही अभ्यास झाला नाही. दुसऱ्यांकडे बघतो ती कशी शिकते, ती किती तास स्टडी करते, ती लायब्ररी जॉईन करते, तिने मोठा मोठा क्लास लावला, माझं छे ताई काहीच होत नाही. कितीतरी कमेंट येतात, दुःख होते हे सगळं बघून. पण जसं मी पण ह्या फेजमधून गेलेली आहे, मला पण हेच टेन्शन होतं. खरं सांगू का, आपल्याजवळ सगळं असतं पण आपण फक्त दुसऱ्यांमध्ये शोधत असतो आणि याचमुळे आपण मागे राहतो, आपण स्वतःमध्ये कधीच शोधत नाही. आणि ह्याच फेजमधून मी 10 वर्ष गेली. माझ्याशानं काहीच होत नव्हतं. मुलांसोबत अभ्यास करत होते पण हसत खेळत करत होते, कधी वाटतच नव्हतं की मी पास होईल म्हणून. 7 वर्ष TETचा अभ्यास केला पण पासच होत नव्हते. समजत नव्हतं की माझ्यासोबत असं का होते. मग मी छोट्या छोट्या स्टेप्स घेतल्या आणि सगळंच बदलायला लागलं. मी माझं परफेक्ट रुटीन नाही बनवलं, मी माझं सिम्पलच रुटीन बनवलं. सकाळी 30 मिनटं स्टडी, दिवसभर काम, रात्री 30 मिनटं रिव्हिजन. दुसऱ्या दिवशी मी काय करणार ते लिहून काढलं. हप्त्यात नाही एक वेळा मी काय केलं ते सांगणार आहे तुम्हाला. तसंच मी कुठल्या दिवशी कुठल्या विषयाला काय केलं हे पण सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आत्ता हे जे चालू आहे आवडत असेल, तर नक्की लाईक करा, जेणेकरून तुमच्यापासून फुल न फुलाची पाकळी मला मोटिवेशन मिळेल. आणि जरी परफेक्शन नसलं तरी मी सातत्य ठेवलं, मी कॉन्सिस्टन्सी ठेवली आणि त्यामुळे आज मी एक ऑनलाईन टीचर, मी सिम्पल टीचर, मी एक यूट्यूबर, 2 मुलांची आई, परफेक्ट जबाबदारी निभवत मी माझी TET उत्तीर्ण केलेली आहे. मी माझी CTET पण 2 वेळा उत्तीर्ण झालेली आहे. मला TETमध्ये पण छान मार्क आहेत आणि मला कॉन्फिडंट आहे की मी माझ्या अभ्यासाच्या बेसवर ऑनलाईन टीचिंगमध्ये TET आणि CTETच्या विद्यार्थ्यांना शिकवते. त्यामुळे तुम्ही पण हे करू शकता. तुमच्यात पण ती कॅपॅसिटी, तुमच्यात पण ती कॅपेबिलिटी आहे, कारण मी तुमच्यासारखे आहे, तुम्ही माझ्यासारखे आहे. त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे मेन पार्ट, डिटेल टाईम टेबलचं एक्सप्लेनेशन. त्या अगोदर मी छोटीशी स्टोरी सांगते तुम्हाला. ती का, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही दुसऱ्यादा शोधता, त्याने अमका क्लास लावला, त्याच्याजवळ लायब्ररी आहे, दुसरीकडे कुठे जाऊ नका. एक शेतकरी होता, त्याच्या शेतातच हिरे होते, पण विज्ञानाने त्याला सांगितलं की सॉरी मला विद्वान म्हणायचं होतं. विद्वान आला त्याच्या घरी, त्याला सांगितलं की एक हा दगड आहे आपल्या कुठेतरी आजूबाजूला आणि तो चमकतो, तो हिरा असतो, त्याने तुला खूप संपत्ती मिळणार. आणि तो निघाला ना शोधात. त्याने शेत विकलं, घर विकलं, शेतातच जाऊन नाही बघितलं. मग असं करता करता त्याला काही ते दगडं मिळाले नाही, त्याने आत्महत्या केली. पण अशा वेळेस ज्या शेतकऱ्याने त्याच्याजवळून ते शेत घेतलं होतं ना, त्या शेतकरी जेव्हा त्या पाटाजवळ काम करता, त्याला काहीतरी चमकताना दिसलं त्या पाटाजवळ. त्याच्या शेतातून अशी छोटीशी नदी वाहत होती. त्याला दिसलं काय चमकतंय, त्याने ते शोभीची वस्तू म्हणून घरात आणून ठेवले. तोच विद्वान त्या शेतकऱ्यांच्या घरी आला आणि म्हणाला हे काय आहे, अरे हे तर हिरे आहेत. तर बघा, ज्या शेतकऱ्याने ते शेत विकलं त्याच्याच शेतात ते हिरे होते. तसंच आपलं असतं, आपल्याला माहीतच नसतं आपली एवढी स्ट्रेंथ आहे, आपण एवढी हुशार आहे, आपल्यात कॅपेबिलिटी आहे. दुसऱ्यांचा पाहून कंपॅरिझन करतो, मला येतच नाही, मी खूपच वीक आहे आणि माझा जो क्लासच नाही, माझा टाइम टेबल नाही. झालं इथूनच आपण वीक बनत जातो, मागे राहतो. म्हणून दुसऱ्यासोबत तुलना करायची नाही, कंपॅरिझन तर बिलकुल करायचं नाही. म्हणून आपला टाइम टेबल आपण फॉलो करायचा. जसा मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही असा टाइम टेबल फॉलो करू शकता, फ्लेक्सिबल,
कम्फर्ट झोनचा. म्हणजे तुम्हाला वाटते ना की माझा हा टाईम टेबल आहे, मी माझा टाईम टेबल माझ्या दिशेने बनवा, ताई तुझं आम्हाला मार्गदर्शन पाहिजे, तर हाच टाईम टेबल तुमच्यासाठी मार्गदर्शन म्हणून मी आज देत आहे. बघा, सर्वात अगोदर चाइल्ड डेव्हलपमेंट हा बेस आहे. तुम्ही काय करा, कन्सेप्ट समजून घ्या, रट्टा मारू नका, घोकमपट्टी करू नका. उदाहरणार्थ लर्निंग थेअरी, डेव्हलपमेंट स्टेजेस आणि MCQ आपले मग इझिली सॉल्व्ह होतात. कारण कधीही चाइल्ड डेव्हलपमेंटचा अभ्यास आपण शिक्षक होणार म्हणून करायचं नाही, तर मी शिक्षक आहे असा करायचा असतो. लँग्वेज मराठी, हिंदी, इंग्लिश, ग्रामर आणि रीडिंग दोन्ही इम्पॉर्टंट आहे, म्हणून दररोज एक लेसन वाचायचा. ग्रामर असू दे, 5 ते 15 MCQ सॉल्व्ह करायचे. इंग्लिशला घाबरायचं नाही, रोज 10 ते 15 मिनटं रीडिंग करायचं. सिम्पल सेंटेन्स समजून घ्यायचे, ग्रामर थोडं थोडं घ्यायचं, एकदम सगळं करायचं नाही. मॅथचे बेसिक क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. टेबल, फ्रॅक्शन, पर्सेंटेज हे स्ट्रॉंग केलं की कॉन्फिडन्स लगेच वाढतो. फॉर्म्युला पाठ करण्यापेक्षा समजून घ्यायचं, घोकमपट्टी करायची नाही. मग काय राहिलं, डे 6ला तुम्ही EVS करू शकता, GK करू शकता. हा तुमचा सब्जेक्ट स्कोरिंग आहे ना. शॉर्ट नोट्स बनवायचे, 20 ते 30 MCQ सॉल्व्ह करायचे. आणि डे 7ला तुम्ही रिव्हिजन प्लस टेस्ट घ्यायची. हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. जे शिकवता ते रिवाईज करा, टेस्ट द्या. आपला माणसाचा मेंदू हा विसरत जातो, त्यामुळे त्याला रिव्हिजनची खूप गरज असते. त्यामुळे जे शिकला ते रिव्हिजन करायचं असते. टेस्ट दिल्याशिवाय इम्प्रूव्हमेंट होत नाही. म्हणून दिवसाला 1 ते 2 तास पुरेसे आहे हो. सकाळी 1 तास काढा, मुलं उठायच्या अगोदर. रात्री मुलं झोपल्यावर 1 तास काढू शकता. फक्त सातत्य ठेवा. मी काय केलं, मी काही फ्री यूट्यूबचे लेक्चर बघितले, मी माझे स्वतःचे नोट्स बनवले, मी MCQ प्रॅक्टिस केली. मी मोठे कोर्सेस कोणतेही घेतले नव्हते, मी काहीही मोठं केलं नव्हतं. मी फक्त हाऊसवाईफ म्हणून माझे कामं करत राहिले, सिम्पलपणे माझा अभ्यास करत राहिले. म्हणून दुसऱ्यासोबत तुलना करायची नाही. आपली परिस्थिती वेगळी असते, त्यांची परिस्थिती वेगळी असते. तुमचा प्लॅन वेगळा असेल, माझा प्लॅन वेगळा आहे. फक्त तुम्ही डायरेक्शन घेऊ शकता, तुम्ही माझ्याजवळ मोटिवेशन घेऊ शकता, तुम्ही माझा टाईम टेबल फॉलो करू शकता, त्यात तुमचं कंटेंट टाकू शकता, तुमचे सब्जेक्ट टाकू शकता. कारण तुम्ही कुठल्या विषयात वीक आहात हे अगोदर तुम्हाला शोधावं लागेल. मग ताई ते कसं शोधायचं, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. कसं शोधायचं, अगोदर आपले PYQ सॉल्व्ह करायचे, MCQ सॉल्व्ह करायचे. आपण कुठे वीक आहे मग आपल्याला कळतं. ते आपण सब्जेक्ट आपल्या सकाळी कोणी नसलं ना तेव्हा घ्यायचे. म्हणजे असं शांततेतले सब्जेक्ट घ्यायचे, इजी सब्जेक्ट असे घरकामासोबत घ्यायचे. यूट्यूबचे फ्री लेक्चर्स त्याच्यासोबत बघायचे. त्यांनी काय होतं, आपला प्लॅन आपल्याला परफेक्ट आणि फ्लेक्सिबल ठेवता येतो. रडून काही होत नाही हो, ॲक्शन घेतला की बदल सुरू होतो. म्हणून जर तुम्हाला हा टाईम टेबल हवा असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता. म्हणून तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला लिंक पाठवते. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, भरपूर जण जॉईन पण आहे आणि ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जर कोणाला हवा असेल तर त्यांनी मला विचारा, मी तुम्हाला सांगते कमेंटमध्ये. त्या कमेंटमध्ये मी तुम्हाला लिंक पाठवेल. हा टाईम टेबल मी तिथे टाकते, शांततेनं बघाल आणि अभ्यास करा. तसेच जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर माझा टाईम टेबल तुम्हाला आवडला असेल, जर हा टाईम टेबल तुम्हाला फॉलो करायचा असेल तर तुम्ही मला नक्की जॉईन करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्याकडे सगळं आहे. धन्यवाद.